आणि मित्रांनो, मला कल्पना आहे की बराच वेळ झालेला आहे, जवळपास 10-10:30ची वेळ होती आणि आपले प्रवेश देखील भरपूर झाले आणि वेळ देखील झालेला आहे आणि अजून आपल्याला अध्यक्ष आमदार साहेब आणि खासदार साहेब मार्गदर्शन करणार आहेत. मी थोडक्यात आपल्याला सांगेन की नगरपालिकेची निवडणूक कालच घोषित झालेली आहे. साधारणतः 2 डिसेंबरला मतदानाची तारीख निश्चित झाली. त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका होती आणि म्हणून आपल्याला सतत आता 2-2.5-3 महिने या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. अमोल भाऊंनी आणि वैशालीताईंनी काल परवा झालेल्या आमदारांच्या मेळाव्याला त्यांनी या ठिकाणी जे काही आरोप झाले त्याचं उत्तर दिलेलं आहे. मला फक्त एकच म्हणायचं आहे की मागच्या काळामध्ये जे आपल्या तालुक्याला शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलं होतं, त्या अनुदानामध्ये सुरुवातीला 2-2.5 कोटी, नंतर तो आकडा जवळपास 9 कोटीपर्यंत गेला. तो जो काही घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्या संदर्भामध्ये आमदार आजपर्यंत गप्प का बसलेले आहेत याचं उत्तर आमदारांनी दिलं. मी गेल्या 15 दिवसापूर्वी देखील पत्रकार परिषदेत बोललो की त्यांचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तो घोटाळा केलेला आहे आणि सुरुवातीला 2 कोटी शेतकऱ्यांचं अनुदान आणि आमदार त्यावर बोलत नाही का, तर त्यांचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. 2 कोटीपासून तर 9 कोटीपर्यंत हा आकडा गेलेला आहे. मंगेश दादा, मी पत्र तयार केलेलं आहे, आपल्याला त्याची SIT चौकशी करायची आहे. मला वाटतं कालच मला माहिती मिळाली की तहसीलदारांचा निलंबन आता होत आहे, परंतु हा कालखंड मागचा 7-8 वर्षाचा आहे. अनेक गरगरीब शेतकऱ्यांचं अनुदान राखलं जात आहे, त्याचे कार्यकर्ते हा उद्योग करत आहेत आणि आमदार मात्र तोंडावर चुप्पी साधून बसलेले आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आमदारांनी द्यावं. आमच्यावर काय आरोप करतात? आम्ही स्वस्तात आलं, आम्हाला असं करू, यांना अटक व्हायच्या भीतीने, त्याच्या भीतीने हे इकडे पत्रिके आले, हे भाजपात प्रवेश केला. अरे बाबा, अटक होण्याची भीती आमच्यापेक्षा आता तुला जास्त आहे. कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, 2014 मध्ये जेव्हा आमदार झाले तेव्हा यांची संपत्ती होती 5,71,44,319 रुपये. नंतर झाली यांची 2019च्या निवडणुकीत 10,43,78,604 रुपये, म्हणजे दुप्पट झाली. ठीक आहे, 14 ते 19 मध्ये दाम दुप्पट जसं बँकेचं होतं तसं आपण समजून घेऊ. पण तर पुढे या, 2024 मध्ये यांची संपत्ती झाली 13,14,49,551 रुपये, म्हणजे 10 पटीने वाढ. कोणतं वर्ष? 19 ते 24. असं काय घडलं 19 ते 24 मध्ये? असं काय घडलं की तुमची संपत्ती 10 पटीने वाढते? आम्ही राजकारणात आहोत, आमची संपत्ती बघा. माझी 19ला होती 7,43,00,000 रुपये, 19च्या निवडणुकीत होती 4,10,00,000 रुपये आणि 24च्या निवडणुकीत होती 3,63,00,000 रुपये. आता मला एक सांगा, यांचे उद्योग काय? ती कंपनी आता चालू केली, याचे 4 उद्योग बंद पडले. एक आधी मातोश्री बेअरबार यांचा बंद पडला, मातोश्री ट्रेडिंग कंपनी यांची बंद पडली, मातोश्री यांची जिनिंग ट्रेडिंग बंद पडली मार्केटची. नंतर जिनिंग होती दुसऱ्याला, ती बंद पडली. हे सगळे उद्योग बंद पडल्यावर एवढी प्रॉपर्टी वाढली कशी? हे सगळा ताई जसं बोलल्या, गुवाहाटीची कामाख्या देवी पावली. सुरत मार्केट गुवाहाटी, ताई तुम्ही बोलल्या, ही त्याचीच देण आहे. अमोल भाऊने जरा वेगळं, थोडंसं वेगळी भूमिका घेतली मागच्या वेळेस. जर तुम्ही आमच्याबरोबर राहिला असते नगरपालिकेला तर 19ला हवा फुल होती आणि एवढी संपत्ती वाढली नसती. काय बोलतात आता तुम्ही सांगा? ते म्हणतात की हे स्वस्तात आलं काय, यांनी काहीतरी गैरव्यवहार केले असतील. मी नानाभाऊ, अमोल भाऊ, वैशालीताई तर अनुदान पण घेत नाही, पण आमच्यावर आरोप करतात. आता आमच्या संस्था आहेत, आमचं ऑडिट होतं, सगळं होतं, ते बघणारे. पण तुमची आता एवढी संपत्ती वाढली, मग तुमची तक्रार ईडीकडे जायला नको का? असं कोणतं
5 वर्ष आम्हालाही धंदा सांगा, आम्ही करतो तो. म्हणजे आमची हा जो आले घे खालसा हवे आमचा उंचावे थोडंफार. अरे काय आरोप करतात कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाला. ज्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या जेव्हा तुम्ही 2-3 वेळा आमदार झाले, त्यांचं सहकार्य घेऊन झाले, त्यांना दंड ठोकवतात. आता दंड ठोकायचे दिवस आहेत का? बरं ते पैलवान पण नाही, काही दुसरेच खेळाडू होते. खऱ्या कुस्तीमधला खेळाडू मी होतो. अशा कार्यकर्त्यांसमोर काय झालं, त्यांचा दोष नाही, सभा रात्रीची होती, त्याच्यामुळे सगळा बंद झाला. दादा काल परवाचं नुकसान झालं आमच्या या तालुक्यामध्ये. आता बघा, या आपल्या पाचोरा तालुक्याला माझ्या माहितीप्रमाणे 40गावपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. परंतु आपल्याला अनुदान मिळालेलं आहे पाचोरा तालुक्याला 45 कोटी रुपये आणि भडगावला मिळाले 80 कोटी 80 लाख रुपये. म्हणजे एकूण जर बेरीज केली तर 73 कोटी 80 लाख रुपयाचं अनुदान पाचोरा भडगाव मतदारसंघाला मिळालं. आणि एकट्या मंगेश दादांनी 40गावसाठी 102 कोटी रुपये आणले. मी या संदर्भामध्ये पाचोरे तहसीलदारांशी बोललो परवा, भडगावचे तहसीलदार त्यांच्याशीही बोललो आणि 40गावचे कोण तुमचे तहसीलदार आहेत त्यांच्याशीही बोललो. तिघा तहसीलदारांशी मी चर्चा केली, कारण मला वळदीचा फोन आला, नाळनून फोन आले, अनेक गावांना फोन आले की अनुदानामध्ये असं काय होतंय. तर मी माहिती घेतली तर तुमच्या तहसीलदारांनी योग्य उत्तर दिलं की मका हा कोरडाऊमध्ये मोडला जातो आणि कपाशी ही 2 प्रकारे मोडली जाते, एक बागायती आणि एक कोरडाऊ. आपल्या तहसीलदारांनी ती चूक करून ठेवलेली आहे. त्याने आपली कपाशी बागायत घेतलीच नाही, 0. आमच्याकडे बागायती कपाशी असते, आहे ना आपल्याकडे. म्हणजे निकष असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या चुका, मग ते कृषी अधिकारी असतील, सर्कल असतील किंवा हे असतील तहसीलदार असतील, आमदारांनी काय केलं, मग त्यांनी आदेश नको करायला की तुम्ही हे कपाशीचं कसं तुम्ही हे करताय, कसं नियोजन करताय. दादांनी जसं बसून नियोजन करून घेतलं, त्यांना 102 कोटी रुपये मिळतात आणि तुम्हाला दोन्ही तालुक्यात मिळून तुम्हाला फक्त 73 कोटी रुपये मिळतात. हे अपयश जेवढं आपण अधिकाऱ्यांना दोष देऊ तेवढा आमदाराचा देखील दोष आहे. मी त्या लोकांना बोललो, अरे म्हटलं या दुष्काळाचं किंवा ओरला दुष्काळाचं या आमदाराला घेणं नाही. यांनी वाळू, सट्टा, पत्ता, चक्रीवादळ यांचे जे भाग्य विजेते आहेत त्याच्या जीवावर यांनी मोठा वाढदिवस केला आणि काय नाव दिलं, निर्धार मेळावा. आम्ही तर त्याला असं म्हणतो की हा गद्दार मेळावा होता. कारण की हे आता ते बोलले की इथे उभाटाचे कार्यकर्ते बसलेले आहेत, इथे राष्ट्रवादीमधून प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. अरे बाबा, तूच गद्दारी मोठी केलेली आहे तर त्याचे किरकोळ लोक आहेत. पण आवा त्यांनी खोके घेतले, हे कामं घेत आहेत, एवढाच फरक आहे. मी माहिती घेतली, 14 सुबे अभियंता असतात ना, ते काय डिप्लोमा झालेले मुलं, 14 सुबेंना यांनी कामं वाटली. काही कॉन्ट्रॅक्टरचं आहे तर तुम्ही पाहतात, परवाचा वाढदिवस होता, हे बिल्डर, ते बिल्डर, ते बिल्डर. असा कोणी बिल्डर काही अशी फुकट जाहिरात देत नाही, तर लाख लाख रुपयाच्या जाहिराती देतल्या आम्ही बघितल्या, मागण्या जाहिराती असतात. एवढं प्रेम आमदारावर नाही आहे. गुळ तिथे माशी येते थोडंफार. आता तुमच्याकडे सध्या कोणी प्रवेश रुमाल टाकला का 1 कोटीचं काम मिळून जातं, काही झालं की याचं काम होऊन जातं, तो ठेका मिळून जातो. अशा याच्याने तुमचा जो आज ते वलय दिसतंय, आम्ही अनेक माझं जवळजवळ मला ते राजकारणात दिले रे. मी 1987ला कॉलेजला आलो आणि 1991ला मी नगरसेवक झालो आणि नगराध्यक्ष मग नंतर कंटिन्यू राहिलो 20 वर्ष, म्हणजे 13 वर्ष. आणि ते 2001 मध्ये राजकारणात आले, म्हणजे जवळपास मी 10 वर्ष त्यांना सिनियर आहे राजकारणामध्ये. परंतु त्यांना अजूनपर्यंत भाषण कसं करावं, ठीक आहे, काही वेळा ते व्यवस्थित बोलतात म्हणजे दिवसा, परंतु आता अलीकडे ते बोलायला लागले आहेत आमच्या प्रवेशामुळे त्यांना चिडली झालेली आहे. आता मला एक सांगा, भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभेनंतर मी प्रवेश केला, माझ्यानंतर ताईंनी केला, ताईंनी नंतर नानाभाऊंनी केला.
आता आम्हाला वाटलं, आम्ही कार्यकर्त्यांचा सल्ला केला, आम्हाला योग्य वाटलं की मोदीजींचं काम, नरेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम, गिरीश भाऊंचं काम, दादांचं काम हे सगळं योग्यरित्या चालू आहे, जिल्ह्यापासून तर महाराष्ट्रापासून देश पातळीवर. आणि म्हणून आम्हाला ते असं वाटलं की आता इकडे राष्ट्रवादीचे 2 तुकडे, इकडे हे तुकडे, त्याच्यापेक्षा मोठ्या घरात चला, म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. हा योगायोग आहे, परंतु आमचा प्रवेश हा आमदारांच्या डोक्यामध्ये घुसतो आहे. दादा त्यांनी इतकी लूट केली या प्रशासकीय काळामध्ये. नगरपालिका 10-15 वर्षापासून त्यांच्या ताब्यामध्ये आहे. या शहराला भविष्यामध्ये जसं तुम्ही आता 45चं नियोजन करताय, 2045 पर्यंत पाण्याचे प्रश्न सुटेल अशा पद्धतीचं नियोजन आपण करत आहात. पण तो आमचा पाचोरा शहरामध्ये मागच्या पंचवार्षिकला नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली होती की माझी जर नगरपालिकेची सत्ता बसली ती मी वाघूर धरणावरून पाणी आणेल. यांनी घोषणा केली की माझी जर सत्ता आली तर मी गिरणीवरून पाणी आणेल. पाणी आम्ही गिरणीतच पितोय, परंतु थेट पाईपलाईनने आणेल. पण तो यांच्याकडून आजपर्यंत 8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये गिरणीवरून पाणी आलं नाही. पाणी पुरवठा मंत्री देते, परंतु यांना त्यांनी पाणी पाजलं नाही. काय पाजतात काय माहिती. मला एक सांगा, आजही गिरणाच्या केटीवर पंडित तात्या शिंदे नगराध्यक्ष होते, मी होतो, आमच्या कालावधीमध्ये तिथे काम झालेलं आहे केटीवरचं. त्याच्यामुळे आमच्या पाचोरा शहराचे आज काहीतरी थोडंफार पाणी मिळत आहे. आता खूप वाईट अशी अवस्था राहिली आहे. परंतु भविष्याचा काहीही दृष्टिकोन न ठेवता अजूनपर्यंत आमच्याकडे पाण्याची योजना शहरासाठी येत नाही. आम्ही आता शहराच्या मिटिंगांमध्ये बोलणार आहोत. यांनी दादा या शहरामध्ये 125 भूखंड जे ओपन पेस म्हणतो ते डेव्हलपला दिले. एका भूखंडाला 20 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे. आम्ही जर तुम्ही कोणी ग्रामीण भागातला माणूस असेल किंवा शहराचा अन्य सामान्य माणसाने जावं आणि ते कंपाऊंड पाहून घ्यावं. ते कंपाऊंड मला वाटतं 4-5 लाखाच्या वर काही ते जात नाही. परंतु एका कंपाऊंडला 20 लाख रुपये त्यांनी खर्च दाखवला. जवळपास 30 कोटी रुपयाची लूट या नगरपालिकेतून वैशिष्ट्यपूर्णमधून या मंडळींनी केलेली आहे. आम्ही बोललो की ते कॉन्ट्रॅक्टर सुभे वगैरे गरीब लोक आहेत त्यांना काम दिलं पाहिजे, मला मान्य आहे. परंतु त्यांच्याकडून ते टक्केवारी सोडत नाही. 3000 कोटीचा विकास त्यांनी आपल्या निवडणुकीत सांगितला होता. 3000 कोटीला दाने जर हे केलं तर मला तर काही हिशोब येतच नाही. मागच्या वेळेसही बोललो. आता दादाही दिवस दिले, त्यांच्याही मतदारसंघामध्ये ते कार्यकर्त्यांना कामं देतात. परंतु एक कार्यकर्त्यांनी सांगावं की आमच्याकडून अशी काही मागणी होते, परंतु हे दिल्या घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही, अशी त्यांच्याच कार्यकर्त्यांची अवस्था आहे. आता ते म्हणतात रीत आहे, निवडणुकीला खर्च येतो. अरे बाबा, खोके मिळाले होते त्याचा खर्च कर ना. पण आमदाराचा आता मानसिक संतुलन बिघडलेल्यासारखं वातावरण लागतं आहे. काही कारण नव्हतं. परवाचा मेळावा त्यांचा जो काही त्यांच्या भाग्यविधातांनी केला, हे जे रेतीवाले यांनी, त्याच्यामध्ये आमच्यावर वापो करण्याची काही आवश्यकता नव्हती. त्या वैशालीताईंवर काय काय आरोप केले. ती वैशालीताईंची भाची लागते काय नाही, त्यांची कन्या ती भाची लागते ती काय बोलल्या ताईंबद्दल. यांचं वय किती ताईंचं, मानाने मोठ्या, वयाने मोठ्या, त्यांच्याबद्दल अपशब्द. अरे शेवटी बहीण आहे, म्हणजे ते नात्याला तुम्हाला ते काय म्हणतात की ते भावाला मानत नाही. अरे तुम्ही कुठे बहिणीला मानतायत मग. बहीण तर मानते, बहीण तर आताही आप्पा म्हणते. ताईचं काही त्याचं काही वाईट भाषण केलं नाही. परंतु या संस्कृतीचा भाग आहे. ताई बोलल्या त्या अनेक लोक, राजकीय लोक हे होऊन गेले, त्यांचं एक संस्कृती होती. आतापर्यंत असं भाषण मी पण ऐकलं नाही पाचोऱ्यात. इतक्या घाणेरड्या पद्धतीने त्यांनी भाषण केलं. ठीक आहे, त्यांचा समाचार येणाऱ्या काळखंडामध्ये आपण घेणार आहोत. त्यांनी नीलम हॉटेलची चौकातली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये थेपडे मार्केट आहे, त्याच्यावरती गाळे बांधलेले आहेत 12. आता इथे आम्ही अध्यक्ष राहिले, पंडित तात्या अध्यक्ष राहिले. साधारणतः गाळे बांधले काय लिलाव करतो, लिलावामध्ये व्यापारी घेतात, ते व्यवसाय करतात. यांनी व्यापाऱ्यांना कळून दिला नाही. विक्षुप जाहिरात काढून घेतली, सगळे गाळे ठेवून घेतले, वेगवेगळ्या नावाला तिथे हाती टाकून घेतलं. म्हणजे तेथे सुद्धा बेरोजगार. आणि 12 बेरोजगारांनी पोट भरलं असतं. तुम्हाला कार्यालयाला खाजगी जागा घ्या ना. परंतु नगरपालिकेच्या जागेवर डोळा ठेवला. हे सगळं आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काढू. फक्त एक औपचारिक ते परवा जे काही बोलले त्याच्यावर आम्ही उत्तर दिलेलं आहे. आमच्या संस्थांबद्दल बोलले. आम्ही ठीक आहे, तुम्ही करा, चौकशा करा, कधी काही व्हायचं ते होईल आमचं, आम्ही बघू, ते फेस करू. पण तुम्ही चौकशीला तयार राहा. हे जे काही खोके आहेत ना,
याची चौकशी आम्ही निश्चितपणाने तुमची करू, एवढं सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगतो. आज खरं म्हणजे दादा 2-3 दिवसापासून पाऊस नाही, म्हणजे पावसाने विश्रांती घेतली. आज खूप कामाचे दिवस होते. अपेक्षित नव्हतं की इतके लोक येतील. आमचं बजेट चुकलं आहे. आपण जेवण कमी लोकांचं सांगितलं वाढवावं लागेल, वाढवलं का? कारण की इतके लोक येतील असं वाटत नव्हतं. कामाचे दिवस आहेत ना. 8 दिवसापासून काही नाही. बघा ऊन पडला आहे, कपाशी येताची राहिली आहे, सुकाळ टाकायची राहिली आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे किंवा शहरातल्या जनतेकडे किंवा कोणाच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष या आमदारांचं राहिलेलं आहे. स्वतःचा स्वार्थ, मी आणि माझे कार्यकर्ते, मी आणि माझा परिवार, एवढाच त्याचा विषय राहिलेला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, या निवडणुकीमध्ये सुरुवात आपल्याला नगरपालिकेपासून करावं लागेल. पाचोऱ्याची नगरपालिका आहे, वडावळची आहे. तिथे परिवर्तन झालं तर मग जिल्हा परिषद, तिथे परिवर्तन झालं तर मग काय, मग विधानसभा. नक्की